Hello friends, welcome to your YouTube channel. Hello my dear children. आज तुम्हाला मी शिकवणार आहे कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे कंपॅरिझन तुलना करायची आपल्याला कशी करायची आहे ते बघा. म्हणजे चिमुकल्यांनो इकडे बघा. बिग एलिफंट, बिग BIG बिग एलिफंट, बिग एलिफंट. हत्ती, बिग मीन्स मोठा. हत्तीची साईज कशी असते? मोठी असते. मग हत्ती हा मोठी साईजची आहे. मोठा आहे की नाही? हत्तीचा आकार कसा आहे? हत्तीचा आकार मोठा आहे. सो बिग एलिफंट. तर ह्याचं कंपॅरिझन कशाबरोबर केलेलं आहे? स्मॉल रॅट. स्मॉल रॅट म्हणजे बिग एलिफंट मोठ्या हत्तीचा आकार खूप मोठा असतो. स्मॉल रॅट आणि उंदराचा आकार खूप लहान असतो. सो एलिफंट कंपेअर कशासोबत केलेला आहे? रॅट सोबत केलेला आहे. बिग स्मॉल, बिग स्मॉल. बिग मीन्स मोठा आणि स्मॉल मीन्स लहान. आता लगेच दुसरं आपल्याला उदाहरण द्यायचं आहे. हे बघा, क्लीन. क्लीन, क्लीन मीन्स CLEAN. क्लीन, क्लीन म्हणजे स्वच्छ. स्वच्छ काय घातले आहे त्यानं? हा स्वच्छ आहे, याचे कपडे स्वच्छ आहेत. सो हे क्लीन आहे. आणि क्लीनचं आपल्याला कशासोबत त्यानं कंपॅरिझन केलेलं आहे? क्लीनचं कशासोबत केलं असेल? डर्टी सोबत. डर्टी, डर्टी म्हणजे घाण. हा मुलगा घाण आहे एकदम, त्याचे कपडे अंगावर घाण आहेत, चिखलानं तो भरलेला आहे, हो की नाही? सो डर्टी, DIRTY. क्लीन, डर्टी. म्हणजे क्लीनचं कंपॅरिझन कशासोबत केलेलं आहे? तर क्लीनचं कंपॅरिझन डर्टी सोबत केलेलं आहे. तर आपल्याला क्लीन शिकलोत आपण. आता तिसरं आपल्याला शिकायचं आहे हेवी. हेवी दिसत आहे का तुम्हाला? हेवी, HEAY. हेवी, हेवी मीन्स जड. त्याला काय उचललेलं आहे हातामध्ये? हा मुलगा हातात काय उचललेला आहे? वेट लिफ्टिंग उचललेलं आहे की नाही? खूप जडचं जड असतो. सो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आपण? हेवी म्हणायचं. आणि हा लाईट, हा पीस धरलेला आहे. पक्षीचा एक छोटा पीस धरलेला आहे की नाही? पंख धरलेला आहे, जो खूप हलका असतं. बघा आता हे किती जड आहे आणि हे किती हलका आहे. तर हेवीची तुलना आपल्याला लाईट म्हणजेच एकदम हलकेशी केलेली आहे, माहिती का? ह्याची हेवी म्हणजे जड आणि लाईट म्हणजे हलकं. बघा, हेवी आणि लाईट म्हणजे कंपॅरिझन कशासोबत केलं? हेवीचं कंपॅरिझन लाईटसोबत केलेलं आहे. आता काय आपल्याला शिकायचं? कोल्ड, COLD. कोल्ड म्हणजे थंडी. बघा, हा थंडीनं काकडत आहे म्हणून ह्याच्या अंगावर स्वेटर, टोपी हे घातले. आता तुम्ही ओळखू शकता की थंडीचे आपल्याला मराठीमध्ये तुलना कंपॅरिझन कशासोबत करायचं आहे? तर थंडीची तुलना आपल्याला एकदम उष्णता, हॉट. COLD, कोल्ड. कोल्ड मीन्स थंडी. HOT, हॉट. हॉट मीन्स गरमी. तुम्हाला थोडा आवाज येत असेल, दार लावून घेतलेले आहे, पण ते बाहेर कोणाचं तरी लग्न चालू आहे त्याच्यामुळे जास्त गर्दा होत आहे. तुम्ही इथं कॉन्सन्ट्रेट करा. तर आपल्याला पुढे शिकायचं आहे कंपॅरिझन कशासोबत केलेलं आहे. आता आपल्याला इकडे पहा, ही बाई एकदम उंचीने लहान आहे. सो ह्याला आपण काय म्हणायचं? शॉर्ट, SHORT, शॉर्ट. शॉर्टची तुलना कशाबरोबर केलेली आहे? टॉल, TALL, टॉल. ही काकू शॉर्ट आहेत, ही मुलगी शॉर्ट आहे आणि ही मुलगी टॉल आहे. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे उंचीला एकदम लहान, बुटकं. सो टॉल, शॉर्टचं कंपॅरिझन टॉल सोबत आपण इथं केलेलं आहे, हो का नाही? तर आपल्याला आता काय करायचं आहे? पुढे आणखीन आपल्याला अजून काही शिकायचे आहेत जे आपण पाहू शकता. आता इकडे बघा, हा झाडावर चढलेला आहे, दिसतो हा पिक्चरमध्ये. हा कुठं चढलेला आहे? झाडावर. झाडावर चढला आहे म्हणून हा उंच झाडावर चढला आहे, हाय. तर हायचं तुलना कशासोबत करायचं? कंपॅरिझन कशासोबत करायचं आहे? तर लो, LOW, लो. हाय, लो. हाय, झाडावर चढला आहे, हाय. आणि लो, हाय अँड लो. आता इकडे बघा, हा मुलगा जाड लाकडावर झोपलेला आहे. सो जाड ह्या गोष्टीला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? थिक, THICK, थिक. आणि थिक
ची कंपॅरिझन कशाबरोबर केलेलं आहे बघा. हे जाड लाकूड जोर झोपलंय आणि ही मुलगी हातामध्ये एकदम बारीक पेन्सिल घेतलेली आहे. असं जाड लाकडाची तुलना बारीक पेन्सिल सोबत करते. कंपॅरिझन कशासोबत करत आहे? जाड लाकूडचा बारीक पेन्सिल सोबत. थिक म्हणजे जाड, THIN, थिन मीन्स बारीक. बघताय फरक, बघताय डिफरन्स बघताय. जाड लाकूड थिक, 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 थिन, थिन, थिन. पाहिलं? आता हे बघा, हा मुलगा किती जाड दिसतो. हा मुलगा आहे की नाही, खूप जाड आहे की नाही. सो फॅट मुलगा. तर तुम्ही आता तुम्हाला एवढे एक्झाम्पल मी सांगितले आहेत, उदाहरण. आता तुम्ही सांगा बरं आता की ह्याचं कंपॅरिझन काय असू शकते. फॅटचं कंपॅरिझन, फॅट म्हणजे जाड. तुम्ही मराठीत सांगा फॅट म्हणजे जाड. जाडचं कंपॅरिझन काय आहे? जाडचं कंपॅरिझन थिन, बारीक. थिन, FAT फॅट, फॅट मीन्स जाड. बघताय हा मुलगा जाड आहे आणि ह्याचं कंपॅरिझन थिन. थिन मीन्स बारीक. थिन मीन्स बारीक, हे की नाही. आता इकडं बघा, आपल्याला अजून हे बघायचं आहे. फार, FAR, फार म्हणजे खूप दूर. फार म्हणजे दूर आणि फार म्हणजे दूर. मग आता ओळखा बरं की फारच्या नंतर फारला जवळ काय असणार आहे. फारला जवळ काय असणार आहे, ओळखू शकता तुम्ही. फारला जवळ काय असू शकते. फार म्हणजे दूर. FAR फार मीन्स दूर आणि NEAR नियर मीन्स जवळ. नियर मीन्स जवळ. NEAR नियर, नियर मीन्स जवळ. हा मुलगा इथं जवळ आहे आणि हा मुलापासून हा बस खूप दूर आहे. सो फार, फार म्हणजे बस खूप दूर आहे. आणि नियर, नियर म्हणजे हा मुलगा जवळ आहे. आलं का लक्षात बाळांनो की तुम्हाला आता हे कशा प्रकारे करायचे आहे, हे तुम्हाला लक्षात. कंपॅरिझन म्हणजे काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं का. आता इकडे बघा माझ्या चिमुकलांनो, तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्स शिकवत आहे, हे तुम्ही बघा थोडंसं. आता बघा इथं काय सांगितलं. द एलिफंट इज बिग. हत्ती काय, हत्तीचा आकार कसा आहे. एलिफंट इज बिग, हत्तीचा आकार मोठा असतो, त्याच्यामुळे एलिफंट इज बिग. बट रॅट इज स्मॉल, कारण की उंदराचा आकार लहान आहे. मग उंदीराचा आकार लहान असल्यामुळे द रॅट इज स्मॉल. आता धिस बॉय इज क्लीन. धिस बॉय इज क्लीन, हे मुलगा स्वच्छता आहे. हा मुलगा एकदम स्वच्छ कपडे घातलेला आहे. दॅट बॉय इज डर्टी, आणि तो मुलगा एकदम घाण आहे. त्याला इंग्लिशमध्ये धिस बॉय इज क्लीन अँड दॅट बॉय इज डर्टी. द वेट इज हेवी. द वेट इज हेवी. द वेट इज हेवी अँड द फेदर इज लाईट. द फेदर इज लाईट म्हणजे तो वेट लिफ्ट जे करत होता तो जड आहे आणि फेदर त्याच्या हातातले पीस आहे ते लाईट आहे. सो द फेदर इज लाईट. ओके. इट इज कोल्ड इन विंटर. थंडीमध्ये खूप, हिवाळ्यात खूप थंड असतं. इट इज कोल्ड इन विंटर, हिवाळ्यात थंड असतं. इट इज हॉट इन समर, उन्हाळ्यात गरमी असतं. उन्हाळ्यात गरमी असतं. द लॉग इज थिक. द लॉग इज थिक, झाडाचं तो लाकूड आहे ते खूप जाड आहे. द पेन्सिल इज थिन, आणि पेन्सिल ते खूप बारीक आहे. हे राहिले ना. द बॉय क्लाइम्बड अप, तो मुलगा चढलेला आहे. कुठं चढ आहे? झाडावर. द गर्ल इज डाऊन, पण ती मुलगी खाली आहे. धिस मॅन इज फॅट. धिस मॅन इज फॅट. दॅट मॅन इज थिन, हा माणूस लठ्ठ आहे आणि हा माणूस बारीक आहे. तो माणूस बारीक आहे. धिस लेडी इज शॉर्ट अँड दॅट लेडी इज टॉल, ही बाई उंचीनं कमी आहे म्हणजेच छोटी बुटकी आहे आणि ती बाई उंचीनं जाड आहे. द बॉय इज नियर, तो मुलगा जवळ आहे. द बस इज फॉर, बस लांब आहे. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू माझ्या विद्यार्थ्यांनो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.